पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो। हालेलुया, 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 हालेलुया। परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे गौरव असो। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे गौरव असो। हालेलुया, 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 हालेलुया। माझा प्रिय बहिणीनो, भाऊनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया। आज आपण सर्व लोक विशेष प्रकारे धन्य झालेले लोक आहोत। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। विशेष प्रकारे धन्य असे लोक आहोत। काही आहे, हालेलुया, आपल्या देवानी आपल्या सर्वांना विशेष प्रकारे निवडले। कशासाठी? देवाचे वचन ऐकण्यासाठी। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया। आता आपण थोडे देवाचे वचन ऐकूया। या संध्याकाळच्या वेळी देवाचं वचन काय आहे म्हणून जाणण्यासाठी, वचन समजण्यासाठी एक दान आपण स्वीकार करू। हालेलुया, हालेलुया। यशाया संदेष्टाचा जे ग्रंथ आहे, यशाया संदेष्टाचे जे ग्रंथ आहे, हालेलुया, त्यामध्ये 34व्या अध्यायामध्ये 16व्या वचनापासूनचे वचन। यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन, अध्याय 34 वचन संख्या 16। परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा, या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही। हालेलुया। देवाच्या पवित्र ग्रंथामध्ये तुम्ही शोधा, हालेलुया, आणि वाचा, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आपल्या सगळ्यांच्यासाठी आपण जेव्हा अडचणीत आहोत, जेव्हा आपल्याला समजत नाही, अशा वेळी निरंतर देवाने आपल्यासाठी एक उत्तर ठेवलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। जेव्हा कधी तुम्ही अडचणीत आहे, तुम्हाला काहीच समजत नाही, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। माझ्या मम्मी जवळ ख्रिस्तानुकरण नावाचा एक पुस्तक होते। इंग्लिश मध्ये त्या पुस्तकाचं नाव इमिटेशन ऑफ क्राइस्ट म्हणून आहे। मम्मी अधून मधून या इमिटेशन ऑफ क्राइस्ट किंवा ख्रिस्तानुकरण म्हणून जे पुस्तक आहे ते हातामध्ये घेऊन बघायचं, वाचायचं। प्रेज द लॉर्ड। या पुस्तकाचं वैशिष्ट्य असे आहे, एका आत्म्याबरोबर देव जसे बोलत आहे तसे या वाचनामध्ये, या पुस्तकामध्ये आपल्याशी देव बोलत आहे तसे त्या पुस्तक लिहिलेलं आहे। जेव्हा तुम्ही अडचणीत आहे, देवाच्या प्रेमाच्या 2 वाक्य तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणार, शांत
हालेलुया हालेलुया हालेलुया. त्यापेक्षा अनेक पटीने सामर्थ्यवान असलेल्या वचन आहे पवित्र ग्रंथातील प्रत्येक वचन. हालेलुया. माझ्या आयुष्यभर विशेष प्रकारे फादर झाल्यानंतर यातील एक वचन एक प्रसंगामध्ये कशा पद्धतीने मला आणि दुसऱ्याला या पवित्र ग्रंथाद्वारे जीवन दिलेलं आहे त्याचं मला कल्पना आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. सिस्टर अजून पुढे वाचा. कोणी जोडप्या वाचून असणार नाही, कारण माझ्याच मुखाने हे आज्ञा पिली आहे. त्याच्या श्वासाने त्यास एकवट केले आहे. हालेलुया. ज्या लोकांना जीवन साथीदार अजून सापडलं नाही, योग्य जीवन साथीदार पाहिजे, त्या व्यक्ती देखील या वचन वाचू शकतात. देवानी सृष्टी केली तेव्हा कोणाला फादर बनवायचं आहे, कोणाला सिस्टर बनवायचं आहे, कोणाला लग्न संस्कारामध्ये देवाच्या इच्छेनुसार पवित्र जीवन जगायचं आहे. त्यांच्या जीवन साथीदार कोण आहे, कुठे आहे, हे सर्व देवानी ऑलरेडी ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. ते मला कसे कळणार? त्यासाठी मला ज्ञान पाहिजे. हे ज्ञान कुठं मिळणार? हालेलुया. या ज्ञान पवित्र ग्रंथामध्ये आहे. परमेश्वराच्या इच्छेनुसार परमेश्वर निरनिराळ्या प्रकारे मला हे मार्ग दाखवत आहे. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. पुढे वाचा. वचन संख्या 17. त्याने त्यासाठी चिठ्ठी टाकली आहे. त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यास वाटून दिला आहे. ते त्याचे सर्व काळचे वतनदार होतील. ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील. हालेलुया. धन्यवाद येशू. देवाचा आशीर्वाद पिढ्यानपिढ्या आपल्याला मिळण्यासाठी देवाच्या पवित्र ग्रंथाकडे लक्ष द्या. वचन वाचा. वचनामध्ये एक एक शब्द शोधत राहा. अनेक पिढ्या आशीर्वाद पावणार आहे. हालेलुया हालेलुया. या गुजरामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या लोकांना कशाची गरज आहे? ज्ञानाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हातारपणापर्यंत आपल्याला चालवणारा गोष्ट खरं सांगितलं तर देवाचं ज्ञान असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लहान मुलांना निरंतर घरी अभ्यास करायला बसायच्या अगोदर, शाळेत पाठवायच्या अगोदर वगैरे शाल्मोनाच्या ज्ञानग्रंथामध्ये हालेलुया 9वा अध्याय, पूर्ण 9वा अध्याय मुलांना वाचायला लावू शकताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. अध्याय खूप छान आहे. हालेलुया. आता आपण शाल्मोनाच्या ज्ञानग्रंथामध्ये 9वा अध्यायातील 10वं वचन आता आपण ऐकूया. त्या रात्रीच्या वेळी काही लहान मुलं झोपलेले वगैरे असेल, मम्मी पप्पा मुलांच्यासाठी या वचन हृदयामध्ये ठेवायचं. उजवा हात वर करून या वचनाची घोषणा आता करायची. ज्ञानाने माझ्या सहवासात असावे. माझ्या बरोबर कष्ट वेचावेत. तुला प्रिय काय आहे हे मी शिकावे. म्हणून पवित्र स्वर्गातून त्याला पाठव.
तुझ्या वैभवशाली सिंहासनापासून त्याला धाड. सर्व मम्मीने ऐकलं का? कुठलं पुस्तक आहे? मुलांना समजावून देणारं पुस्तक कुठलं आहे? सल्मोनाचा ज्ञानग्रंथ. 29 वचन आहे. अध्याय आहे. कुठला अध्याय आहे? 19 आहे का? कुठला अध्याय आहे? 9वा अध्याय. वचन संख्या किती आहे? 16 आहे का? 10वा वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सल्मोनाचा ज्ञानग्रंथ अध्याय 9 वचन 10. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता सिस्टरांच्या सोबत सर्व लोक ज्या सगळ्यांच्याकडे भेटलो आहे, तुम्ही सर्व लोक एकत्र सिस्टरांच्या सोबत वाचा. ज्ञानाने माझ्या सहवासात असावे, माझ्या बरोबर कष्ट वेचावेत. तुला प्रिय काय आहे हे मी शिकावे. म्हणून पवित्र स्वर्गातून त्याला पाठव. तुझ्या वैभवशाली सिंहासनापासून त्याला धाड. हालेलुया. हालेलुया. या वाचन आपल्याला शिकवत आहे की मला ज्ञान पाहिजे, तर हे ज्ञान मला कुठून मिळणार? देवाच्या पवित्र सिंहासनातून मिळणार. हालेलुया. मला हे कोण देणार? पवित्र आत्मा देणार. हालेलुया. हे मला कशासाठी पाहिजे? मरेपर्यंत आत्मिक जीवन जगण्यासाठी मला हे ज्ञान पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक मम्मी जवळ, प्रत्येक मुली जवळ, प्रत्येक पप्पा जवळ, प्रत्येक भावाजवळ, प्रत्येक बहिणी जवळ, प्रत्येक विद्यार्थी जवळ, प्रत्येक म्हाताऱ्या माणसांच्या जवळ, लहान थोर सगळ्यांच्या जवळ हे ज्ञान पाहिजे. आणि हे निरंतर देवाजवळ मागायला पाहिजे. मरेपर्यंत मला चालवणारा शक्ती या देवाचं ज्ञान असायला पाहिजे. परम पवित्र संस्कार आला. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ज्ञानाच्या मागे पण कसं जायला पाहिजे म्हणून? हालेलुया. नीतिसूत्रांचा पुस्तक 4 अध्यायातील 7वं वचन. ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. सगळं काही सोडा, सगळ्या गोष्टीचा त्याग करा आणि काय मिळवायचं? ज्ञान मिळवायचं आहे. हालेलुया. बाकी सगळं गेलं तर जाऊ दे, मला ज्ञान पाहिजे. या धोरण प्रत्येकाच्या जीवनात पाहिजे. परम पवित्र संस्कार आला. हालेलुया. सर्व गोष्टींचा त्याग करायला मी तयार आहे, तरी मला पाहिजे ते दैवी ज्ञान आहे. हालेलुया. 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 मूर्ख लोक देवाकडे जाऊन पैसा, मूर्ख लोक देवाकडे जाऊन दुसऱ्या अनेक गोष्टी मागत राहतात.
हालेलुया. हालेलुया. हे सगळं तुम्ही मागू शकताय. हालेलुया. हालेलुया. सगळं मागू शकताय. मागायला काही प्रॉब्लेम नाही. देव ज्ञान नाही आणि या बाकी सगळं आपल्याला मिळालं तर आपल्याला त्या सर्व गोष्टींचा काही फायदा मिळणार नाही. हालेलुया. मी माझं लग्न 2011 ला झालं जानेमध्ये आणि मला PCODचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला दिवस जात नव्हते. खूप डॉक्टरकडे गेली, खूप औषधं केली, तरी काही रिझल्ट भेटत नाही. प्रार्थना करायची, सगळीकडे जायची आणि माझी मावशीची मुलगी इथे येत होती तर ती मला बोलली की, आणि माझी मैत्रीण पण येत होती, तिला पण नव्हते दिवस जात, की तुम्ही चला आपण एकदा माझ्या मुलीला चला आपण जाऊन येऊया. तर 2014 म्हणजे 2014च्या ऑक्टोबरमध्ये आम्ही प्रेयरला इथे आलो आणि दिवाळीची सुट्टी होती तेव्हा. आणि मग प्रार्थना वगैरे झाली. रात्री इथे कन्फेशन असतं ते केलं आम्ही. फादरांनी खास प्रार्थना केली आमच्यासाठी आणि मग घरी गेलो आणि म्हणजे त्या 2014च्या डिसेंबरमध्ये मी खूप डॉक्टरकडे फिरलेली आणि एकीकडून मला समजले की ह्या डॉक्टरकडे तू जाऊन येते का? बरं हो मी जाते. आता आपण 4 वर्ष फिरतोय तर जर अजून एक डॉक्टर बघूया. सगळे रिपोर्ट सगळे एवढ्या फाईट झालेल्या माझ्या सगळ्या, तर चला जाऊया. मग मी डिसेंबरमध्ये गेली आणि लगेच म्हणजे मला जास्त ट्रीटमेंट नाही घ्यायला मी काहीच नाही. जानेवारीमध्ये मी दिवस गेले मला आणि 2015च्या ऑक्टोबरमध्येच मला बाबू झाला. म्हणजे ऑक्टोबरमध्ये मी इथे रिट्रीट केली आणि त्याच्या नेक्स्ट इयरला ऑक्टोबरमध्ये मला बाबू झाला. म्हणजे ही इथलीच कृपा होती. फादर वेणीच्या आशीर्वादाने मला बाबूची जी देणगी मिळालेली होती त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे. आणि मी नंतर मग खूप विचार करत होती की आपण एकदा जाऊन येऊया. पण काही कारणास्तव मला इथे यायला भेटत नव्हतं आणि यावर्षी मी आता जेव्हा मला समजले इथे रिट्रीट आहे तेव्हा मी ठरवूनच केलेलं की मी आता जाणार आणि एकदा जाऊन येणारच इथे. तर धन्यवाद. येशूला मरियेला सगळ्यांना धन्यवाद. म्हणून तुम्हाला एक त्रास होत होते, ते त्रास देवाने आता दूर केला. त्याबरोबर त्या व्यक्तीचा एवढ्या भागामध्ये डोकं दुखण्याचा अनुभव आहे. ते डोकं दुखणे पण देवाने. कोणाला तरी डोळ्याचा पापणीचा असे आतमध्ये काही त्रास होत होते, ते त्रास देवाने आता दूर केले. कोणाला तरी नाताचा संबंधात तक्रार आहे, ते देवाने आता दूर केलेला आहे. हे ते रिकामी जागा इकडे या भागात आहे. हालेलुया. या भागामध्ये प्रेज द लॉर्ड कोणाला तरी खूप त्रास मदत होत आहे, ते येशू करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 जकरिया ग्रंथामध्ये 3रा अध्यायातील 9व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, एका देशाचे पाप देव एका दिवसामध्ये दूर करण्यासारखं आहे. हालेलुया. तुमच्या कुटुंबातील अडचणी एका क्षणामध्ये देव दूर करू शकताय. हालेलुया. तुमच्या अखंड आयुष्यातील बंधने एका मिनिटमध्ये, एका सेकंडमध्ये देव दूर करू शकताय. हालेलुया. त्या देवावर आपण विश्वास ठेवूया. सर्व लोक हात जोडून देवाजवळ विनंती करा. देवा अत्युच्च स्वर्गात मला ते ज्ञान, मला ते ज्ञानाचं दान पाहिजे. तुझ्याकडे सगळं काय आहे. तुझ्या सिंहासनातून पवित्र आत्म्याला आमच्याकडे पाठवतो. आमची लेकरं वाया जाऊ नये, आमचा कुटुंब नष्ट होऊ नये म्हणून देवा आमच्याकडे बघ, आम्हाला आशीर्वाद ज्ञानाचे दान देते. ज्ञानाने आम्हाला भरपूर आशीर्वाद देतो. येशू तुम्हाला सांगत आहे, तुमच्यामध्ये कोणतरी वाईटाबरोबर सहकार्य करताय, वाईट लोकांबरोबर सहकार्य करताय.
वाईट गोष्टीबरोबर सहकार्य करताय हे बंद घेतल्याशिवाय पूर्ण ज्ञानाचं दान तुम्हाला भेटणार नाही. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी डोक्यावर कोणतरी मारले, त्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला त्रास देत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला आता सोडवत आहे. कोणाला तरी मूळ व्याधाचा त्रास आहे ते स्वतः दूर करून देतात. छातीमध्ये दडदड होत आहे असे कोणाला तरी स्पर्श करतात. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. हालेलुया. ज्यामध्ये काही लोकांचा जे मतभेद आहे ते दूर करायला येशू सांगत आहे. कोणाच्या तरी बरगडीच्या भागातील हाडाला काहीतरी त्रास झालेला आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. तळ पायाच्या भागामध्ये जे दुखणे आहे, खास करून टसाच्या भागातील वर दुखणे, ते अनेकांचे येशू दूर करून देत आहे. काकेच्या भागामध्ये काहीतरी वाढ होत आहे, अशा कोणाला तरी प्रभू बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.